चला, सध्या राजकारणाची रणधुमाळी चालू आहे. नेते, कार्यकर्ता, पक्ष, झेंडा, मागे फिरणारा मोकार गेंडा. आवर्जून एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक पालकांना आता आपल्या लेकराकडे लक्ष देण्याची गरज आहे. कुठल्या नेत्याच्या सभा, कुठल्या नेत्याचा प्रचार, त्याच्या गळ्यातला रुमाल, नेत्यानं घातलेल्या एखाद्या गलीतले 5-5 रुमाल, त्यानंतर कुठतरी 5-6 महिने झाले की तो रुमाल स्पेशलाइज जो कष्टकरी, शोषित आहे, पीडित आहे त्याच्या गळ्यात राहतो आणि नेत्याच्या गळ्यातला रुमाल गायब होतो. म्हणून सध्या फक्त तुमच्या जातीचं, त्याच्यानंतर तुमच्या धर्माचं आणि तुमच्या गरिबीचा फायदा घेण्यासाठी हे गडगंज प्रॉपर्टी असणारे तुम्हाला भूलथापांना बळी देतील. पण लक्षात घ्या, मी आवर्जून सांगायलो पोरो की हे जे चित्र आहे सध्या जे राजकारणाचं आहे, त्या राजकारणात एक चित्र आवर्जून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फेसबुक, व्हॉट्सअपला, स्टेटसला फिरत असते. ते म्हणजे सध्या 5 वर्षे जी लोक हवा करत होती, जी आमदार होती, खासदार होती, मंत्री होती, आहे ना, वेगवेगळ्या पदाला त्यांनी गवसणी घातली होती, ती लोक जी शिक्षणाच्या प्रवाहातून मोठी झालीत त्यांच्यासमोर कशा पद्धतीने उभ्या असतात आणि ती लोक कशा पद्धतीने खाली बसले असतात हे चित्र आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि यालाच म्हणता येईल आपल्याला पॉवर ऑफ एज्युकेशन. म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री जरी असेल तर त्याला 5 वर्षाचा कालखंड आहे. 5 वर्षे गेल्याच्या नंतर जर जनतेचं काम त्यानं बरोबर केलं तर जनता पुन्हा त्याला त्या पदावर विराजमान करणार आहे, किंवा अंतिम सत्ता ही जनतेच्या हातात आहे. जनता पुन्हाही या लोकांना घरचा रस्ता दाखवणार आहे. उदाहरण पहा की म्हणजे जर खऱ्या अर्थानं 5-6 पुस्तकासोबत तुम्ही चांगली मैत्री केली, त्यावर खऱ्या अर्थानं मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेवली आणि एकदा तुम्ही लागलात तर तुम्हाला 5 वर्ष नाही तर 58 वर्ष राज्य करता येते. म्हणजे पहा, या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राच्या उच्चतम पदावर असणारा व्यक्ती जेव्हा फॉर्म भरायला जातो तेव्हा एक IAS अधिकारी खाली बसलेला असतो आणि तो व्यक्ती आपला फॉर्म भरताना उभा असतो. यालाच म्हणतात पॉवर ऑफ एज्युकेशन. यानंतर या ठिकाणी पहा, भारताचं उच्चतम पद आहे, भारताचे पंतप्रधान सन्माननीय जेव्हा आपल्या उमेदवारीचा फॉर्म भरायला गेले तेव्हा त्या ठिकाणचा IAS फॉर्म स्वीकारताना खाली बसलेला असतो. यालाच म्हणतात पॉवर ऑफ एज्युकेशन. 26 जानेवारी 1950ला या देशामध्ये घटना लागू झाली. त्याचा अर्थ हाच होतो की अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार है. आता देशाचं नेतृत्व राजवाड्यातून पैदा न होता, ते एखाद्या झोपडीतून पैदा न होता, ते मतदाराच्या पेटूतून निर्माण होणार आहे. म्हणून प्रत्येकाने मतदान करणं देखील काळाची गरज आहे. एका मतानं काय होतं याची उदाहरणं आपण पाहिलेत. म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टीवर जाणे, एन्जॉय करायला जाणे यापेक्षा मतदान करून लोकशाही बळकट करणे हा देखील आपला हेतू आहे, कर्तव्य आहे. हे भारतीय नागरिकांनी स्वतः लक्षात ठेवावं. मी आवर्जून पोरांना का सांगालो की ज्याच्या मागं तुम्ही फिरायलेत, ज्याला तुम्ही सर्वस्व मानलेत, मुळशी पॅटर्नमध्ये आहे पहा, त्यावेळी ते पोलीसवाले कुठं मारतात? पोलीस स्टेशनमध्ये मारतात. तर लक्षात घ्या, एज्युकेशन पॉवर आहे. फक्त आपण इतरांशी तुलना करून कमी वेळात जास्त पैसा कमवण्याचा उद्देश आपल्या डोक्यात आला असेल तर त्या नोकरी क्षेत्रामध्ये आपण प्रलोभन घेणं, लाच घेणं आणि याच्यातून मग ज्याची लायकी नसती त्याचं आपल्याला ऐकावं लागते. पण खऱ्या अर्थानं कर्तव्य पार पाडणारे, त्या नोकरीमध्ये सेवा देताना त्या सेवेला योग्य तो दर्जा प्राप्त करून देणारे लाखो लोक या देशात आहेत. म्हणून कुठतरी ह्या लोकांप्रती लोकांच्या मनात आजही आदर आणि विश्वास आहे. मग नोकरी क्षेत्रात जा, पण गरिबीतून मोठं झाल्यावर गरिबीची जाणीव ठेवा. कारण पॉवर ऑफ एज्युकेशन म्हणजे शिक्षणापेक्षा जगात कुठं कोणी मोठं नाही, आपल्या काही नशिबात हंडाबिंडा लागणार नाही. हे उदाहरण याच्यासाठी दाखवलं की ज्याच्या मागं तुम्ही फिरू लागले त्याचा कालखंड संपल्यावर फॉर्म ते देत असताना तो माणूस खुर्चीवर बसलेला आहे. हा आहे रुबाब, हे आहे पॉवर ऑफ एज्युकेशन. आणि हे ज्या माणसानं सांगितले त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय म्हटले बाबा ते? शिक्षण हे असे शस्त्र आहे, जर समाज बदलण्यासाठी वापरता येते, शिक्षणाशिवाय माणसाची प्रगती अशक्य आहे. पहा, द सिम्बॉल ऑफ नॉलेज. ज्या माणसाला ज्ञानाचं प्रतीक मानलं, ज्या माणसाने ज्ञानाच्या भरवशावर लक्षात घ्या निश्चित पडलेल्या एका समाजाला माणसाच्या प्रवाहात आणण्याचं काम केलं, द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून सांगलो की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते घेतल्यावर माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही. मात्र गुरगुरायला कुठं पाहिजे? ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी. गुरगुरायला कुठं पाहिजे? की ज्या ठिकाणी खरं खोटं हा संभ्रम निर्माण होतो तेव्हा खऱ्याच्या पाठीमागं ठामपणे उभं राहता आलं पाहिजे. ते खरं शिक्षण. म्हणून ही लोकशाही आपल्याला बळकट करायची, मात्र आपल्या लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे. कारण या महाराष्ट्रामध्ये एखादा 302चा आरोपी, 307चा आरोपी जेलमधून बाहेर आल्यावर जर त्या जेलच्या बाहेर त्याची जंगी मिरवणूक निघत असेल तर आपला महाराष्ट्र कोणत्या गोष्टीच्या मागं चाललाय, हे लेकरं कोणाच्या मागं चाललेत याचा विचार मायबापानं करणं सध्या काळाची गरज आहे. येणाऱ्या काळात मी तुम्हाला सांगालो, ट्युशन क्लास, हॉस्टेल हे लेकराच्या प्रगतीसाठी, लेकराच्या शिक्षणासाठी होणार नाहीत. 2-3 वर्षानं पालक त्या मास्तराकडे येऊन म्हणेल फक्त आमच्या पोराला सांभाळा. आणि हे म्हणू द्यायचं नसेल तर आपलं पोरगं कोणती विचारसरणी फॉलो करायला याकडं बापानं लक्ष द्यायला हवं. मोठमोठ्या साकळ्या, गुंडागर्दी करणारे, बिनाकामाची हवा करणारे
याला फॉलो करणाऱ्याची संख्या सध्या महाराष्ट्रात वाढलेली आहे आणि प्रत्येकाला वाटायलंय की मार्ग मोठा म्हणजे भाईगिरी दादागिरी करूनच मोठं होत आहे ते असा संभ्रम तुमच्या डोक्यात निर्माण असेल तर शिक्षणानेही इतर पदांपेक्षा लय मोठं होत आहे ते त्याचं हे चित्र आहे। म्हणून लेकरांना शिकवा, सत्य काय आहे त्याच्या पाठीमागं उभं राहायला शिकवा, मानवता काय हे त्याला शिकवा, समानता काय आहे हे त्याला शिकवा, मानवता धर्म कसा जोपासायचा हे त्याला शिकवा, कारण शिक्षणाशिवाय देशाची प्रगती नाही। म्हणून प्रत्येकाने आपल्या लेकराच्या शिक्षणाकडे वेळ द्यावा। शिक्षणात वेळ प्रसंगी त्याला 2 खाण्यापिण्याला इकडे तिकडे झालं चालते, पण शिक्षणात त्याचा लाड करू नका। जे पाहिजे, जे त्याला आवडते, ज्याच्यात त्याचं मन रमते आणि जे त्याचं ध्येय आहे त्या ध्येयात बाप या नात्यानं दीपस्तंभ म्हणून तुम्ही उभे राहा आणि आपल्या लेकराची प्रगती करा। दिवाळी होत आलेली आहे। 2-3 दिवसाकडे गावाकडे पोरगा आला असेल तर गावातल्या वातावरणात त्याला न रममान करता पुन्हा त्याला आपली गरिबी, आपले कष्ट आणि आपले स्वप्न मायबापाने पुन्हा लेकराच्या लक्षात आणून द्यावे। आणि लेकरांनो, बाहेर पडल्याच्या नंतर आपल्या गावाकडं शहरामध्ये येत असताना कोणाच्या कारमध्ये फिरा, कोणाच्या गाडीवर फिरा, पण उतरल्याच्या नंतर आपल्या घरची परिस्थिती, आपल्या शेताच्या धुऱ्यावर लिंब्याचं झाड, आपला बाप पेरणी करताना डोक्याला लावलेला हात, हे चित्र मात्र तुम्ही विसरणार नाहीत आणि आपल्या मायबापाचे स्वप्न पूर्ण करताल असा एक आशावाद तुमच्याकडून घेतो। सर्वांना दिवाळीच्या पुनश्च शुभेच्छा देतो। अभी नाही तो कभी नाही, पुन्हा आपल्याला अभ्यासाला लागायचे, पुन्हा त्या प्रवाहात यायचे आणि आपल्या घराचं चित्र बदलायचे। सर्वांना शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।